हॅलो फ्रेंड्स, आज इथे मी करणार आहे मेथीचं आळण. म्हणजे इथे मी मेथीचं बेसन करणार आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं, मोहरी आणि चिरलेलं लसूण घालायचं आहे. थोडं गोडलिंबाचे पानंही घालूया. चिरलेली मिरची यामध्ये घालायचं आहे आणि बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालून याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर यामध्ये तिखट, मीठ, हळद यामध्ये घालूया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. इथे मी 4 टमाटर चिरून यामध्ये घातलेले आहे. 1 वाटी मेथी स्वच्छ धुवून आणि त्याला बारीक चिरून घेतलेली आहे, ते यामध्ये घालायचं. आणि त्यानंतर याला मेथीच्या भाजीला आपल्याला अर्धच शिजवायचं आहे, पूर्ण शिजून घ्यायचं नाही आहे. 1 वाटी बेसन घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी घालून हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. अर्धी मेथीची भाजी शिजल्यानंतर हे बेसन जे घोळलं होतं ते मिश्रण या भाजीमध्ये टाकायचं आहे. म्हणजे बेसन आणि मेथी त्यानंतर एकत्र शिजून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडं पाणीही घालूया. तुम्ही बघू शकता या पद्धतीने घट्टसर ठेवायचं आहे. शिजल्यानंतर आणखी घट्ट येतं. मध्यम आचेवर हे मेथीचं आळण आपण शिजवून घेऊया. तुम्ही बघू शकता छान खदखदून शिजलेलं आहे. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायचं आणि गरमागरम हे मेथीचं आळण आपण सर्व करून घेऊया. त्यावर आपण जिरं मोहरीचं तेल घालून घ्यायचं आहे. हे मेथीचं बेसन आपल्याला भाकरीसोबत, पोळीसोबत अप्रतिम लागतं. तुम्ही नक्की एकदा करून बघा. झटपट तयार होते, जास्त वेळ लागत नाही. आपण परत भेटूया अशा एका छानशा खमंग रेसिपीसोबत.